विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जनरल सायन्सचा तिसरा धडा पाहतोय. हा तिसऱ्या धड्यामध्ये प्रॉपर्टीज ऑफ नॅचरल रिसोर्सेस, त्यामध्ये तीन प्रकारचे रिसोर्सेस आपण पाहिले. पहिल्या लेक्चरला 2 आपण संपवलेले होते, एअर आणि वॉटर. आता तिसरा जो रिसोर्स आहे तो आहे सॉईल, म्हणजे जमीन. त्याच्या अगोदर लेट्स रिकॉलमध्ये तुम्हाला 2 प्रश्न विचारलेले आहेत पहा. मृदा म्हणजे काय आणि मृदा कशी तयार होते. आता मृदा म्हणजे काय या प्रश्नाचं उत्तर सहजच आपल्याला देता आलं पाहिजे या लेवलला. पहिल्या लेक्चरला आपण शेवटी मृदेबद्दल थोडीशी माहिती पाहिलेली होती, आहे की नाही. तर ही जी मृदा आहे ती मृदा नक्की काय असते, कशाला म्हणतात मृदा, आणि मृदा कशापासून, कोणत्या घटकापासून बनलेली असते. व्हॉट इज मेन बाय सॉईल, हाऊ इज सॉईल फॉर्म्ड, म्हणजे मृदा कशी तयार होते आणि मृदा म्हणजे काय. बघा, जिच्यामुळं जमीन बनते आणि माती म्हणजेच मृदा असते. ही जी जमीन आहे ना, सॉईल आहे ना, त्याच्यावरती जी माती आहे, मृदा निर्मिती अतिशय मंद गतीनं चालणारी एक नैसर्गिक प्रक्रिया असते बरं का. खडकांचे अपक्षय होतं, खडकांचं वेगवेगळ्या खडकांचं, आणि त्यापासून अपरिपक्व अशी मृदा बनते. माती, वाळू, बारीक बारीक खडे, कृमी, कीटक यापासून बनलेली अपरिपक्व मृदा जी असते ती मग हळूहळू परिपक्व बनते आणि त्याचं सॉईलमध्ये रूपांतर होतं. आता मृदेमध्ये वेगवेगळे घटक असतात. दुसरा प्रश्न विचारला आहे त्यावर, मृदेमध्ये म्हणजे व्हॉट आर द इनग्रेडियंट ऑफ सॉईल, म्हणजे मृदेमध्ये कोणते घटक असतात. इनग्रेडियंट्स म्हणजे घटक. कोणते घटक असतात तुम्हाला माहिती आहे. मातीचे कण असतात, सॉईल पार्टिकल्स म्हणतात त्याला. सँड असते, वाळू असते. नंतर स्टोन असतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे खडकही असतात. असं मातीचे हे अजैविक घटक झाले. आणि जैविक घटकामध्ये व्हायरस येतात, नंतर आदिजीव येतात वेगवेगळे, नंतर कवक फंगे येत असतात, नंतर अल्गे येत असतात, नंतर मुंग्या अँडसारखे काही कीटक येत असतात, काही कृमी येत असतात, गोम येते, गांडूळ येतं. ह्या साऱ्या घटकांचा सॉईलमध्ये समावेश होत असतो. पुढे बघा, प्रॉपर्टीज ऑफ सॉईल. आपल्याला तिसरा घटक पाहिजे रिसोर्सेस ऑफ सॉईलमध्ये. हा शेवटचा तिसरा घटक आहे. यामध्ये आपल्याला माती पाहिजे. माती कशा पद्धतीनं बनते, कशी त्याची प्रॉपर्टीज काय काय असतात. कलर इज अन इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ऑफ सॉईल, म्हणजे रंग हा मातीचा एक महत्त्वाचा गुणधर्म असतो. म्हणजे प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारची माती असते आणि त्याला वेगवेगळ्या प्रकारचा कलर असतो. तुम्ही पाहिले असेल आहे ना. द सॉईल गेट्स इट्स कलर ॲज अ रिझल्ट ऑफ सेव्हरल प्रोसेसेस. या मातीला जो कलर प्राप्त होतो ना, अनेक प्रक्रियांची परिणिती असते ती, म्हणजे अनेक प्रक्रियांचा परिणाम होतो आणि मग मातीला रंग प्राप्त होत जातो. सेव्हरल प्रोसेसेस म्हणजे वेगवेगळ्या प्रक्रिया आणि त्याचा परिणाम असतो मातीचा रंग. द कलर ऑफ सॉईल नियर लँड सरफेस इज डार्कन अँड द कलर ऑफ द लोअर लेयर सॉईल मे बी डिफरंट कलर्स सच एज ब्लॅक, रेड, नंतर कॉपर, येलो, ग्रे. म्हणजे जसं की जमिनीच्या पृष्ठभागाची जी मृदा असते ती मृदा, त्या मृदेची रंगछटा खालच्या थराच्या रंगछटेपेक्षा अधिक डार्क असते, गडद असते. डार्क म्हणजे गडद. म्हणजे वरच्या लेवलची पृष्ठभागावर असणारी माती ही खाली असणाऱ्या मातीपेक्षा गडद असते. मृदा वेगवेगळ्या रंगाची असते, जशी ब्लॅक म्हणजे काळी, रेड म्हणजे लाल मृदा असते, काळी मृदा असते. नंतर तांबूस असते, त्याला कॉपर असं म्हणतात, कॉपर म्हणजे तांबूस. येलो म्हणजे पिवळी आणि ग्रे म्हणजे राखाडी. असे वेगवेगळे मातीचे कलर असतात. द कलर ऑफ सॉईल आर युजफुल फॉर इट्स क्लासिफिकेशन. म्हणजे मृदेचे रंग आहेत ना, जमिनीचं वर्गीकरण करण्यासाठी या मृदेच्या रंगाचाच वापर केला जातो. म्हणजे मृदेचे जे वेगवेगळे रंग आहेत त्यावरूनच जमिनीचं वर्गीकरण केलं जातं. बिसाइड दे आर इनडायरेक्टली युजफुल
इन इंडिकेटिंग सेव्हरल प्रॉपर्टीज ऑफ लँड. मातीचं जो अनेक गुणधर्म असतात ना, या मातीचे गुणधर्म वेगवेगळे दाखवण्याकरता सुद्धा अप्रत्यक्षपणे या रंगाचाच वापर केला जातो किंवा ही रंग ही प्रॉपर्टीज उपयोगात आणली जाते. इन दिस वे द प्रॉपर्टीज ऑफ द सॉइल सच एज फर्टिलिटी, नंतर ड्रेनेज ऑफ वॉटर कॅपॅसिटी, टू होल्ड वॉटर बिकम्स क्लिअर फ्रॉम द कलर. म्हणजे मृदेच्या रंगावरून तिचा कस, फर्टिलिटी म्हणजे कस, त्याला सुपीकता असं म्हणतात. नंतर ड्रेनेज ऑफ वॉटर कॅपॅसिटी म्हणजे पाण्याचा निचरा होण्याची तिची क्षमता. म्हणजे प्रत्येक मातीच्या अंगी पाण्याचा निचरा होण्याची क्षमता असते. नंतर कॅपॅसिटी टू होल्ड वॉटर बिकम कलर फ्रॉम इट्स क्लिअर फ्रॉम इट्स कलर. म्हणजे पाणी धरून ठेवण्याची, जशी निचरा करण्याची मातीची क्षमता असते ना, तशी पाणी धरून ठेवण्याची सुद्धा मातीची एक क्षमता आहे. त्याबद्दल अधिक स्पष्टता येते कलरमुळं. म्हणजे कलरवरून कळतं कोणत्या प्रकारची माती आहे, ती निचरा करणारी आहे की धरून ठेवणारी आहे, सुपीक आहे की कस नसणारी आहे, हे सारं रंगावरूनच ठरत असतं. द कलर ऑफ सॉइल डिपेंड्स अपॉन द टेक्स्चर अँड इट्स ऑर्गॅनिक ingredients as well as on chemical ingredients like iron, lime. म्हणजे मृदेचा रंग हा नेहमी तिचा पोत जो असतो त्या पोतावर अवलंबून असतो. त्याला टेक्स्चर असं म्हणतात. टेक्स्चर म्हणजे पोत, अँड इट्स ऑर्गॅनिक इन्ग्रेडियंट्स म्हणजे मृदेचा रंग जो असतो तिच्या पोतावर जसा अवलंबून असतो तसा तो जैव घटकावरती, त्यामुळे जमिनीमध्ये कोणकोणते जैव घटक आहेत त्यावर सुद्धा अवलंबून असतो. त्याच पद्धतीनं लोह आणि लाईम, आयर्न अँड लाईम म्हणजे लोह आणि चुना, अशा रासायनिक घटकावर सुद्धा तिचा रंग अवलंबून असतो. द कलर ऑफ सॉइल आर युजफुल फॉर इट्स क्लासिफिकेशन. म्हणजे क्लासिफिकेशनसाठी सुद्धा ती वापरण्यात येते. आता आपल्याला एक प्रयोग करायचा आहे. ट्राय दिस म्हटलं आहे. त्यामध्ये ॲपॅरेटिस काय काय आहेत. ॲपॅरेटिस म्हणजे साहित्य. 3 मोजपात्रे घेतलेले आहेत बघा. 3 मेजरिंग सिलेंडर, 3 ग्लास फनेल्स. फनेल म्हणजे त्याला काय म्हणायचं, नरसाळं म्हणा किंवा नाळखं म्हणा. फनेल म्हणजे नरसाळं. फिल्टर पेपर आहे. वॉटर फाईन सँड आहे. कोर्सेस सँड सॉईल फ्रॉम ॲन अर्थन पॉट युज्ड फॉर ग्रोईंग प्लांट्स. म्हणजे 3 मोजपात्र घ्यायची, काचेची 3 नरसाळी घ्यायची, नंतर गाळण कागद, फिल्टर पेपर म्हणजे गाळण कागद, नंतर वॉटर फाईन सँड म्हणजे बारीक वाळू असते, वॉटर असतं, वॉटर म्हणजे पाणी, फाईन सँड म्हणजे बारीक अशी वाळू, नंतर सँड म्हणजे जाड वाळू, कोर्स सँड म्हणजे थोडीशी जाड वाळू, आणि अजून अर्थन पॉट यूज्ड सॉईल फ्रॉम ॲन अर्थन पॉट यूज्ड फॉर ग्रोईंग प्लांट्स. म्हणजे थोडीशी माती घ्यायची, कुंडीतली माती म्हणा. प्रोसिजर काय करायचे बघा. कृती. फिट कोन्स ऑफ द फिल्टर पेपर इन द 3 ग्लास फनेल. फिल द कोन्स विथ इक्वल क्वांटिटीज ऑफ sand, A sand, B sandy soil and C clay respectively. Place the funnel on the measuring cylinder. Pour 1 tablespoon of water into each of the funnel and observe how much water is collected in each measuring cylinder. What inferences will you draw from this? म्हणजे काय करायला सांगितलं. काचेचे 3 नरसाळे घेतलेले आहेत, नंतर गाळण कागद घेतलेला आहे, त्या नरसाळ्यामध्ये तो गाळण कागद बसवायचा. आकृतीत सारं दाखवलेलं आहे, आकृती 3.10. आणि त्या कागदापैकी एका नरसाळ्यामध्ये वाळू टाकायची, दुसऱ्यामध्ये रेताड माती टाकायची, आणि तिसऱ्यामध्ये चिकन माती म्हणजे चिकट अशी माती समान प्रमाणात तिन्हीमध्ये टाकायची. जितकी रेताड वाळू आहे, रेताड माती तितकी चिकन माती तितकीच वाळू. प्रत्येक नरसाळ्यात समप्रमाणात पाणी टाकायचं, पाणी घालायचं, आणि त्याखाली ठेवलेल्या प्रत्येक मोजपात्रामध्ये किती पाणी जमा होतं हे पाहायचं, आणि मग त्यावरून निष्कर्ष काढायचा. व्हॉट इन्फरन्सेस. इन्फरन्स म्हणजे निष्कर्ष.
व्हॉट इन्फरन्सेस विल यू ड्रॉ फ्रॉम दिस, म्हणजे तुम्ही कोणता निष्कर्ष काढा ते तुम्हाला विचारलेलं आहे. म्हणजे जेव्हा अशा पद्धतीचा प्रयोग केला जातो 3 नरसाळे आणि 3 सिलेंडरच्या साहाय्याने, तेव्हा त्या मातीचे गुणधर्म आपल्या लक्षात येतात. त्यामध्ये 3 प्रकारची माती आहे. आता ते 3 प्रकारच्या मातीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे निष्कर्ष आपण काढू शकतो. ते निष्कर्ष आपल्याला विचारलेले आहेत. त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे बघा, सॉईल स्ट्रक्चर म्हटलेलं आहे. म्हणजे मातीचा पोत कशाला म्हणतात. सॉईल कंटेन्स पार्टिकल्स ऑफ डिफरंट सायझेस, म्हणजे मातीमध्ये विविध आकाराच्या कण असतात. सॉईल कंटेन्स पार्टिकल्स ऑफ डिफरंट सायझेस. द टेक्स्चर ऑफ सॉईल इज डिटरमाइंड बाय द प्रपोर्शन ऑफ पार्टिकल्स ऑन द व्हेरियस साइज इन इट. माती असते ना, त्या मातीमधील विविध आकाराचे कण असतात. त्या कणांच्या प्रमाणावरून मृदेचा पोत ठरतो. आणि तो जो पोत असतो ठरलेला, त्या पोतावरून मातीचे 3 प्रकार पडतात. फॉलोइंग आर द टाईप्स ऑफ सॉईल ऑन द बेसिस ऑफ द टेक्स्चर. म्हणजे त्या आधारे मातीच्या पोताच्या आधारे मृदेचं प्रकार पडतात. पहिला जो प्रकार आहे त्याला सँडी सॉईल असं म्हणतात. सँडी सॉईल म्हणजे रेताड मृदा. द प्रपोर्शन ऑफ सँड दॅट इज लार्ज पार्टिकल्स इन हाय इन सँडी सॉईल. म्हणजे रेताड प्रकारची जी मृदा आहे त्या मृदेमध्ये वाळूचे मोठ्या कणांचं प्रमाण अधिक असतं. म्हणजे मातीचे जे कण असतात ते मोठे असतात, म्हणजे रेताड असते. रेताड्यावरून समजत असेल तुम्हाला, सँडी म्हणजे वाळूसारखी. वॉटर ड्रेन रॅपिडली थ्रू सँडी सॉईल, म्हणजे त्यातून पाण्याचा निचरा जो असतो त्या वाळूसारखा पार्टिकल्स मोठे असल्यामुळं लवकर होतो, निचरा जास्त होतो या मातीतून. वॉटर ड्रेन्स रॅपिडली थ्रू सँडी सॉइल्स. इट इज इझी टू प्लॉ धिस सॉईल. म्हणजे अशी जी मृदा असते मशागत करण्यासाठी फार सोपी असते. बट इट इज लेस फर्टाईल. दिस इज बिकॉज द पार्टिकल्स ऑफ सँडी सॉइल्स आर मेड अप ऑफ मटेरियल कॉल्ड सिलिकॉन डायऑक्साईड. कॉड्स म्हणतात त्याला. These particles do not dissolve in water and therefore the soil has very little capacity to supply nutrients. म्हणजे अशी जी मृदा असते ना, ज्याला सँडी सॉईल म्हणतात, वाळूसारखी असते, अशी मृदा मशागत करण्यासाठी फार सोपी असते. त्यातील वाळूचे जे कण असतात ना ते सिलिकॉन डायऑक्साईड, त्याला कॉर्ड्स असं म्हणतात, सिलिकॉन डायऑक्साईडपासून बनलेले असतात. आणि हे जे खनिज आहे कॉर्ड्स किंवा सिलिकॉन डायऑक्साईड ते पाण्यात न विरघळणारं असतं. त्यामुळे मृदेची अन्नद्रव्य पुरवण्याची जी क्षमता असते त्यामुळे ती कमी होते. कारण हे कॉर्ड्स नावाचा सिलिकॉन डायऑक्साईड नावाचं खनिज आहे ते विरघळत नसतं पाण्यामध्ये. आणि त्यामुळे या मातीत ते जास्त असल्यामुळं त्याची फर्टिलिटी जी आहे मातीची ती कमी होते. दुसरा जो प्रकार आहे त्याला सिल्ट सॉईल असं म्हणतात. मराठीत त्याला मला वाटतं पोयटा मृदा असं म्हणतात. म्हणजे ही मध्यम असते माती. द पार्टिकल्स ऑफ सिल्ट सॉईल आर ऑफ मीडियम साईज. बघा, मीडियम म्हणजे मध्यम. पोयटा मृदेतील कणांचा आकार जो असतो ना तो मध्यम आकार असतो. सिल्ट सॉईल इज नॉट ॲज प्लॉएबल ॲज अ सँडी सॉईल. म्हणजे जर तुम्ही सँडी सॉईल आणि सिल्ट सॉईल यांची जर तुलना करून पाहिली, पोयटा मृदायुक्त जमिनी रेताड जमिनीप्रमाणे मशागत करायला सोप्या नसतात. म्हणजे ज्या सहजतेनं रेताड जमिनीमध्ये मशागत करता येते त्या सहजतेनं या सिल्ट सॉईल म्हणजे पोयटा जमिनीमध्ये मशागत करता येत नाही. हाऊएव्हर इट इज मच मोअर प्लॉएबल दॅन क्ले सॉईल. असं असलं तरी चिकण मातीच्या जमिनीप्रमाणे, म्हणजे तिसरा जो प्रकार आहे त्याच्यापेक्षा यामध्ये मशागत करायला सोपं असतं. पहिल्यापेक्षा अवघड असतं आणि दुसऱ्यापेक्षा सोपं असतं, तिसऱ्यापेक्षा सोपं असतं. म्हणजे ही मध्यम आहे, समजते. शिवाय अजून धिस सॉईल कंटेन्स अ लार्ज प्रपोर्शन ऑफ ऑर्गॅनिक मटेरियल. या मृदेमध्ये जैव घटक मोठ्या प्रमाणात असतात. म्हणजे सर्वात चांगली मृदा जी असते ती ही असते सिल्ट सॉईल, ज्याला पोयटा मृदा असं म्हणतात. नंतर इट्स कॅपॅसिटी ऑफ सप्लाय न्यूट्रिएंट्स is much greater than silt soil is also called sedimentary soil.
म्हणजे ही जी मृदा असते ना, या मृदेला गाळाची मृदा असं म्हणतात. आणि या मृदेची अन्नद्रव्य पुरवण्याची जी क्षमता असते ती खूप जास्त असते. नंतर तिसरा जो प्रकार आहे त्याला क्ले सॉईल असं म्हणतात. इन दिस सॉईल द प्रपोर्शन ऑफ स्मॉल पार्टिकल इज मॅक्झिमम. या मृदेमध्ये मातीच्या सूक्ष्म कणाचे प्रमाण सर्वाधिक असतं. सूक्ष्म अतिशय बारीक बारीक असे कण असतात यामध्ये. क्ले सॉईल 3 प्रकारच्या सॉईल असतात. एक असते सँडी सॉईल, दुसरी सिल्ट सॉईल आणि तिसरी क्ले सॉईल. म्हणजे रेताड मृदा, पोयटा मृदा आणि चिकन मृदा. आता आपण तिसरी पाहणार आहोत. इन दिस सॉईल द प्रपोर्शन ऑफ स्मॉल पार्टिकल इज मॅक्झिमम. द पार्टिकल्स ऑफ क्ले सॉईल फील स्मूथ टू टच. क्ले सॉईल हॅज अ हाय वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी. म्हणजे या मृदेमध्ये मातीचे सूक्ष्म कणांचं प्रमाण सर्वाधिक असतं, जास्त असतं. चिकन मातीच्या कणांना स्पर्श केला, समजा आपण स्पर्श करून पाहिलं तर ती गुळगुळीत अशी दिसते. म्हणजे स्पर्शाला ती अत्यंत गुळगुळीत असते. आणि या चिकन मातीमध्ये म्हणजे गुळगुळीत असते, बारीक कण असतात मातीचे. अशा मातीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते. त्यामुळं पिकायला ही थोडी म्हणजे जास्त असते. म्हणजे पाण्याची क्षमता जास्त असल्यामुळे धरून ठेवण्याची. यामध्ये पावसाचं प्रमाण कमी असलं तरी या मातीमध्ये पिकं येतात. नंतर पुढे जर आपण गेलो तर यूज युअर ब्रेन पॉवर म्हटलेलं आहे बघा. म्हणजे जरा डोकं चालवा. चिकन मृदेला मशागतीचा जड मृदा असंही म्हणतात. ही जी चिकन मृदा आहे ना, त्या मृदेला मशागतीला जड मृदा म्हणून ओळखलं जातं. त्याचं कारण विचारलेलं आहे. कारण काय आहे माहीत आहे, चिकन मृदेमध्ये सूक्ष्म कणांचं प्रमाण सर्वात जास्त असतं. समजते? मशागतीला जड असतं पण सूक्ष्म कण, बारीक कण जास्त असतात. त्या कणांना स्पर्श केला तर त्या हाताला चिटकून बसतात. या मातीत जरुरीपेक्षा जास्त पाणी अडकून राहतं. त्यामुळे चिकन मृदा मशागतीला जड मृदा म्हणून ओळखली जाते. दुसरा जो प्रश्न विचारलेला आहे, पहिला होता वाय इज इट डिफिकल्ट टू प्लॉ क्ले सॉईल. प्लॉ म्हणजे मशागत. दुसरा आहे वाय इज इट इझी टू प्लॉ सँडी सॉईल. म्हणजे जी सँडी सॉईल आहे, सँडी सॉईल म्हणजे रेताड मृदा. रेताड मृदा मशागतीला हलकी का असते? इजी म्हणजे हलकी, असा प्रश्न विचार. कारण काय रे, रेताड मृदेत वाळूचं कण मोठ्या प्रमाणात असतात, मोठे मोठे कण असतात, बघितलं ना आपण त्यामुळे मृदेचा अभ्यास करताना. त्यामुळं पाण्याचा तेथून जलद निचरा होतो आणि मातीचे कण पाण्यात विरघळत नसतात. अशा मातीचे थर वर खाली करणं कठीण पडत नसतं. त्यामुळं सहज मशागत करता येते. म्हणून रेताड मृदा मशागतीला हलकी म्हणून ओळखली जाते. नंतर तिसरा प्रश्न, व्हॉट इज द वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ऑफ सिल्ट सॉईल. म्हणजे काय आहे माहीत आहे, पोयटा मृदेची जलसंधारण क्षमता म्हणजे काय, कशी असते ती. पोयटा मृदा असते ना, ती मध्यम आकाराच्या कणांची असते. समजते तुम्हाला? बघा, सिल्ट सॉईल म्हणजे पोयटा मृदा, हा दुसरा प्रकार होता आपण पाहिलेला आहे. पोयटा मृदा मध्यम आकाराच्या कणांची असते आणि त्यांचं जलसंधारण क्षमता सर्वात जास्त असते. म्हणून तिला गाळाची मृदा असं म्हणून सुद्धा ओळखलं जातं बरं का. पोयटा आणि चिकन मातीच्या मिश्रणात जास्त जलधारणा क्षमता असते. पोयटा मृदा जितकी जास्त तितकं जलसंधारण किंवा जलधारण क्षमता जास्त असते. आणि चौथा प्रश्न विचारलेला आहे, विच सॉईल इज सुटेबल फॉर कल्टिवेशन वाय. म्हणजे कोणती मृदा पिकांसाठी योग्य आहे, का. बघा, चिकन मृदा जी आहे, थोडी रेताड मृदा आणि पोयटा यांचे जर मिश्रण केलं, चिकन मृदा, रेताड मृदा आणि पोयटा यांचे योग्य मिश्रण शेतीसाठी फार चांगलं असतं. तिन्हींचं. चिकन मृदा चांगल्या जलसंधारण क्षमतेची असते. पोयटा मृदेमध्ये अन्नद्रव्य मुबलक प्रमाणात असतात आणि याच मृदेमध्ये सेंद्रिय पदार्थ जास्त प्रमाणात मिसळले की त्याची सुपीकताही वाढते. त्यामुळं तिन्ही प्रकारची मृदा जर एकत्र केली म्हणजे सँडी सॉईल, नंतर सिल्ट सॉईल आणि क्ले सॉईल, तर त्यांची फर्टिलिटी जास्त वाढते असं आपल्याला दिसतं. आता आपल्याला सॉईल स्ट्रक्चर पाहायचं आहे खाली. सॉईल स्ट्रक्चर म्हणजे मराठी त्याला म्हणतात मृदेची रचना. द स्ट्रक्चर ऑफ सॉईल डिपेंड्स अपॉन द डिफरंट शेप्स ऑफ द पार्टिकल्स इन इट. म्हणजे मृदेतील कणांच्या रचनेनुसार किंवा स्तरीय कणरूप, स्तंभाकार आणि ठोकळ्यांच्या स्वरूपात मृदेची रचना आपल्याला आढळून येते बा. द स्ट्रक्चर ऑफ सॉईल डिपेंड्स अपॉन द डिफरंट शेप्स ऑफ द पार्टिकल्स इन इट. सॉईल ऑकर्स इन द फॉर्म ऑफ कॉलमनर. कॉलमनर म्हणजे काय माहिती आहे, स्तरी, कॉलमसारखे असतं म्हणजे एक 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 स्तर, स्तरीय म्हणायचं त्याला. नंतर लॅमिनर. लॅमिनर म्हणजे कण स्वरूप. नंतर
गार्न्युलर म्हणजे स्तंभाकार, ॲज वेल ॲज ब्लॅक शेप्ड. ब्लॉक शेप्ड म्हणजे ठोकळ्याच्या आकाराचे, ठोकळ्याच्या स्वरूपात, विटासारखी म्हणा. इथं प्रकारे दिलेले आहेत. 3.13 ही आकृती जर पाहिली तर त्यामध्ये तुम्हाला 4 प्रकार दिलेले दिसतात बघा. एक आहे कॉलमनर, त्यामध्ये थर असतात, कॉलम असतात. लॅमिनर असते, ती असते कणरूप, बारीक बारीक कण बाजूला दिलेले आहेत बघा दुसऱ्यामध्ये. आणि तिसरं असते ती ग्रॅन्युलर. ग्रॅन्युलर म्हणजे ही असते, त्याला स्तंभाला म्हणजे स्तंभाकार असं म्हणतात. स्तंभ असतात, असे स्तंभ तयार झालेले असतात, स्तर असतात ते. आणि ठोकळेही असतात, विटांच्या स्वरूपात ठोकळे तुम्हाला पाहायला मिळतात. नंतर इम्पॉर्टन्स ऑफ द स्ट्रक्चर दिले. द फर्टिलिटी ऑफ सॉईल डिपेंड्स अपॉन द सॉईल स्ट्रक्चर. मृदेच्या रचनेवर जमिनीची सुपीकता अवलंबून असते. द ॲडव्हान्टेज ऑफ गुड सॉईल स्ट्रक्चर आर ॲज फॉलोज. म्हणजे चांगल्या मृदा रचनेमुळे आपल्याला काही फायदे होत असतात. ते 2 फायदे इथं दिलेले आहेत. एक दिलेला आहे, रूट गेट्स सफिशियंट सप्लाय ऑफ ऑक्सिजन. म्हणजे मुळ्यांना पुरेसा ऑक्सिजनचा पुरवठा होतो. मृदेच्या रचनेवर जमिनीची सुपीकता अवलंबून असते. मृदा रचना या आणि त्याचे फायदे खाली दिलेले आहेत. एक फायदा दिला आहे, रूट्स गेट सफिशियंट सप्लाय ऑफ ऑक्सिजन. मुळांना पुरेसा ऑक्सिजनचा पुरवठा होतो. दुसरा आहे, वॉटर ड्रेनेज इज गुड, देअरफॉर द रूट्स ऑफ द प्लांट्स ग्रो वेल. म्हणजे पाण्याचा निचरा चांगला होतो, त्यामुळे वनस्पतीच्या मुळाची योग्य वाढ होते. अशा पद्धतीनं मृदा रचनेचं महत्त्व यामध्ये आपल्याला या बॉक्समध्ये दिलेलं आहे. पुढे आपण युजेस ऑफ सॉईल पाहणार आहोत. म्हणजे मृदेचे उपयोग. मृदा कशासाठी उपयोगात आणली जाते? पहिला उपयोग आहे प्लांट कन्झर्वेशन, म्हणजे वनस्पती संवर्धन. म्हणजे टू हेल्प प्लांट्स ग्रो, म्हणजे वनस्पतीची वाढ करण्यासाठी उपयोगाला येते. मृदा कशासाठी? वनस्पतीची वाढ होण्यासाठी. दुसरा उपयोग आहे वॉटर कन्झर्वेशन, म्हणजे जलसंधारण. सॉईल होल्ड्स वॉटर ॲज अ रिझल्ट बाय मीन्स ऑफ बंड्स अँड लेक्स. म्हणजे मृदा जे आहे ना, पाणी धरून ठेवते, त्यामुळं बंधारे, बंड्स म्हणजे बंधारे, आणि लेक्स म्हणजे तळी. वी कॅन गेट वॉटर फॉर यूज थ्रू आउट द इयर. आपण बंधारे बांधतो, तळी बांधून काढतो, त्याच्या माध्यमातून पाण्याचा आपल्याला 12ही महिने उपयोग करता येतो. आणि तिसरं जे कार्य आहे त्याला प्लास्टिसिटी असं म्हणतात. आकार्यता. आकार्यता म्हणजे मृदेला जसा आकार देता येतो, म्हणजे द्याल तसं देता येतो. सॉईल कॅन बी गिवन एनी रिक्वायर्ड शेप्स. म्हणजे मृदेला हवा तसा आकार आपणाला तुम्ही जसा द्याल तसा मृदा त्या आकाराची होते. धिस प्रॉपर्टी ऑफ सॉईल इज कॉल्ड प्लास्टिसिटी. या गुणधर्मामुळे मृदेपासून आपल्याला अनेक गोष्टी बनवता येतात. या गुणधर्मालाच त्या मृदेचा आकार्यता असं म्हणतात, त्याला प्लास्टिसिटी म्हणायचं. वी कॅन यूज इट टू मेड आर्टिकल्स ऑफ अ व्हरायटी ऑफ शेप्स. या गुणधर्मामुळे मृदेपासून आपल्याला विविध आकाराच्या वस्तू बनवता येत असतात. दीज आर्टिकल्स कॅन बी बेक्ड. बेक्ड म्हणजे भाजणे, टू मेक देम हार्ड. मग अशा आर्टिकल्स जे असतात, अशा वस्तू या भाजून टणक बनवता येतात. तुम्हाला मातीची भांडी वगैरे, कुंड्या वगैरे पाहिले असतील तुम्ही. वॉटर स्टोरेज, अर्थन पॉट्स. वॉटर स्टोरेज म्हणजे काय रे? उदाहरणार्थ माठ म्हणतात त्याला. वॉटर स्टोरेजसाठी माठ असतो ना, त्याला वॉटर स्टोरेज म्हणायचं. वॉटर स्टोरेज अर्थन म्हणजे माठ, रांजण म्हटलं तरी चालेल. अर्थन पॉट्स म्हणजे रांजण. अर्थन लॅम्प्स, मातीचे दिवे असतात माहिती आहे, दिवाळीत वगैरे वापरतात, छोट्या छोट्या पंत्या. आयडॉल्स म्हणजे मूर्त्या असतात. आणि ब्रिक्स म्हणजे विटासुद्धा मातीच्याच बनवतात. या साऱ्या वस्तू, ही सारे आर्टिकल्स, दीज आर्टिकल्स आर मेड फ्रॉम सॉईल. अशा पद्धतीनं अनेक आर्टिकल चित्रामध्ये सुद्धा दिलेले आहेत. 3.14 ही जर आकृती पाहिली तर त्यामध्ये अनेक दिलेले आहेत, अनेक उपयोग दिलेले आहेत. आता आपल्याला पाहायचं आहे सम यूजफुल टाईप ऑफ सॉईल. म्हणजे काही मातीचे प्रकार आपल्याला फारच यूजफुल असतात. उपयुक्त मृदेचे काही प्रकार आपण पाहणार आहे. 4 प्रकार वेगवेगळे मृदेचे आपल्याला उपयुक्त असतात किंवा उपयोगाला येतात. कोणकोणते 4 प्रकार आहेत बघा. सम यूजफुल टाईप्स ऑफ सॉईल. त्यातला पहिला प्रकार आहे ना, तो आहे केओलिन. केओलिन म्हणजे चायना क्ले असं म्हणतात त्याला.
आपल्या मराठी भाषेत सांगायचं झालं तर केओलिन किंवा चायना क्ले म्हणजे चिनी मृदा, चिनी माती म्हणायचं आपल्या भाषेत. आता बघा, इट इज व्हाईट इन कलर, इट इज यूज्ड टू मेक क्रॉकरी. म्हणजे ही माती पांढऱ्या रंगाची असते आणि या मृदेपासून क्रॉकरी म्हणजे कळतं, क्रॉकरी म्हणजे कपबशा. नंतर बाथरूम टाईल्स म्हणजे स्नानगृहातील फरशा. नंतर टँक्स म्हणजे वेगवेगळ्या टाक्या. आणि लॅबोरेटरी ॲपरेटस म्हणजे प्रयोगशाळेमध्ये वेगवेगळी उपकरणं बनवली जातात, अशी उपकरणं चिनी मातीपासून बनवलेली असतात. अजून काय आहे? नंतर मास्क म्हणजे मुखवटे म्हणा. नंतर जार म्हणजे बरण्या, या चिनी मातीपासून बनवलेले असतात. ही मातीसुद्धा पांढऱ्या कलरची असून आपल्याला अत्यंत उपयुक्त असते. त्यापासून आपण काय काय बनवतो? या मृदेवर कपबशा बनतात, स्नानगृहातील फरशा बनतात, टाक्या बनतात, प्रयोगशाळेतील उपकरणे बनतात, मुखवटे बनतात, वेगवेगळ्या भरण्या बनतात. ओके. नंतर दुसऱ्या प्रकारची सॉईल आहे, त्याला शाडू सॉईल असं म्हणतात. म्हणजे शाडूची मृदा किंवा शाडूची माती. ही सुद्धा कशी असते बघा, इट इज व्हाईटिश इन कलर. ही सुद्धा पांढरट रंगाचीच असते. इट इज यूज्ड फॉर मेकिंग स्टॅच्यू अँड आयडॉल्स. या मृदेपासून आपणाला मूर्ती बनवण्यासाठी ही मृदा उपयोगाला आणता येते. मूर्ती बनवण्यासाठी ही वापरली जाते. आणि त्याचबरोबर स्टॅच्यूज म्हणजे काय म्हणायचं त्याला, पुतळे आणि मूर्ती बनवण्यासाठी शाडूच्या मातीचा उपयोग करतात. नंतर कोणते आहे? टेराकोटा मृदा म्हणजे टेराकोटा सॉईल. आता ही टेराकोटा सॉईल जी आहे ही आपल्या व्यवहारात आपण कधी ऐकलेली नाही, आहे की नाही? ती कशी असते बघा, धिस सॉईल इज अ रेड इन कलर. ती तांबड्या रंगाची असते. डेकोरेटिव्ह आर्टिकल्स अँड पॉट्स यूज्ड टू ग्रोईंग प्लांट्स आर मेड फ्रॉम दिस सॉईल. म्हणजे ही जी टेराकोटा मृदा असते त्या मृदेपासून कुंड्या, सजावटीच्या वस्तू बनवल्या जातात. आणि चौथा जो प्रकार आहे तो मुलतानी मृदा, मुलतानी सॉईल म्हणायचं. धिस सॉईल इज यूज्ड इन कॉस्मॅटिक्स. ही जी मुलतानी सॉईल असते ना, ती माती कॉस्मॅटिक्स बनवण्यासाठी, म्हणजे आपण पावडर वगैरे लावतो ती तशी मातीच असते, फक्त त्यामध्ये सेंट आणि काही प्रमाणात आपणाला कॉस्मॅटिक्स म्हणून म्हणजे सौंदर्यप्रसाधन म्हणून उपयोगाला येणारे काही पदार्थ, केमिकल्स वापरलेले असतात. नाहीतर ती क्ले असते, मातीच असते. आपण मातीच तोंडाला लावत असतो एक प्रकारे. आता पुढे डू यू नो मध्ये काय दिलेलं आहे बघा. डू यू नो, तुम्हाला माहीत आहे चायना क्ले इज अन इंडस्ट्रियल मटेरियल ऑफ द टाईप. म्हणजे चायना क्ले जे आहे ही चिनी माती आहे ना, केओलिनाइट या इंडस्ट्रियल मटेरियलपासून बनलेले असते. हे खनिज आहे. चिनी माती केओलिनाइट या प्रकारचं एक औद्योगिक खनिज आहे. इट इज फाउंड इन चायना अँड हेन्स कॉल्ड चायना क्ले. हे चीनमध्ये सापडतं म्हणून त्याला चिनी माती म्हणतात. अपॉन हिटिंग धिस सॉईल acquires a glaze and hardness and therefore it is used for making crockery. म्हणजे या मातीला जशी उष्णता द्याल ना तुम्ही तशी तिला चकाकी येते आणि तिची काठिण्य पातळी जी आहे म्हणजे कठीणता येते, त्याला जास्त कठीण होते. म्हणून याचा वापर भांडी बनवण्यासाठी केला जातो. आता बघा, सॉईल टेस्टिंग नावाचा एक प्रकार असतो, त्याला मृदा परीक्षण असं म्हणतात. The properties of various ingredients of soil can be determined by soil testing. म्हणजे मृदेचं परीक्षण केल्यानं जमिनीमध्ये विविध घटकाचं प्रमाण कसं आहे, किती प्रमाणात हे घटक आहेत, कोणते घटक आहेत, हे आपणाला टेस्टिंग करता येतं, परीक्षण करता येतं. ड्युरिंग सॉईल टेस्टिंग द सॉईल एक्झामिन्ड फॉर कलर, टेक्स्चर अँड द प्रपोर्शन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर इन इट. म्हणजे मृदेचा रंग, मृदेचा पोत, तसेच मृदेचं सेंद्रिय पदार्थांचं प्रमाण मृदेमधलं मृदा परीक्षणामध्ये हे तपासले जातात. एक तपासलं तर मृदेचा पोत, दुसरा मृदेचा रंग आणि सेंद्रिय पदार्थाचं प्रमाण या सॉईल टेस्टिंगमध्ये चेक केलं जातं. सॉईल इज टेस्टेड टू फाइंड आउट इट देअर इज अ डिफिशियन्सी ऑफ एनी इन्ग्रेडियंट्स अँड टू डिसाईड व्हॉट मेजर्स शुड बी टेकन टू रिमूव्ह द डिफिशियन्सी. म्हणजे मृदेमध्ये कोणत्या घटकांची कमतरता आहे आणि ती दूर करण्यासाठी कोणते उपाययोजना केल्या पाहिजेत, यासाठी हे ठरवण्यासाठी म्हणा मृदा परीक्षण केलं जातं.
नंतर दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये बघा, द सॉईल सॅम्पल कलेक्टेड फॉर टेस्टिंग इज ड्रायड in the open space in the shade of 8 to 10 days. It is then steeped, no, it is sifted through a sleeves. म्हणजे काय, मृदा परीक्षणासाठी जमा केलेला मातीचा नमुना जो असतो तो नमुना 8 ते 10 दिवस किमान मोकळ्या ठिकाणी सुकवावा लागतो. उन्हात न ठेवता सावलीतच सुकवायचा असतो. नंतर चाळणीतून चाळून घ्यायचा. मातीचे गुणधर्म लक्षात येतात, त्याला pH असं म्हणतात. पुढे दिले बघा, टू टेस्ट नेमली द pH अँड द इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. म्हणजे मातीचे गुणधर्म लक्षात येण्यासाठी pH म्हणजे सामू म्हणजे जमिनीमध्ये हायड्रोजन आयनचं प्रमाण किती आहे त्यावरून तो pH ठरतो. मातीचे गुणधर्म लक्षात येण्यासाठी त्याचा pH, सामू आणि विद्युत वाहकता या 2 परीक्षणाचा विशेष उपयोग होतो. 2 परीक्षणंही केली जातात. एक सामू तपासला जातो आणि विद्युत वाहकता तपासली जाते. ओके. टू टेस्ट नेमली द pH अँड द इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी टेस्ट आर पर्टिक्युलरली युजफुल इन फाइंडिंग आउट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सॉइल्स. जे माती आहे त्याचे गुणधर्म लक्षात येण्यासाठी सामू आणि विद्युत वाहकता हे 2 गुण मातीचे तपासले जातात. यू कॅन डिटरमाइन द फर्टिलिटी ऑफ द सॉइल इन युअर फील्ड्स विथ द हेल्प ऑफ डिफरंट टेस्ट. म्हणजे विविध प्रयोगाच्या आधारे तुमच्या शेतातील मृदेची सुपीकता तुम्हाला ठरवता येत असते. पुढे एक बॉक्स दिलेला आहे बघा बाजूला, ग्रेट सायंटिस्ट म्हटलेला आहे. हा जो सायंटिस्ट आहे डेन्मार्कचा आहे, द डॅनिश सायंटिस्ट. डॅनिश म्हणजे डेन्मार्कचा. इंडियन कसं असतं तसं डेन्मार्कचं त्याला डॅनिश म्हणायचं. द डॅनिश सायंटिस्ट, काय नाव आहे त्याचं, Sorensens. The Danish scientist Sorensens put forth the concept of pH based on the concentration of hydrogen ions to determine the pH of soil. A mixture of water and soil in the proportion of 1:2 is taken and tested using several indicators. Accordingly, soil may be found टू बी वन ऑफ द फॉलोइंग थ्री टाईप्स. म्हणजे डेन्मार्कचा शास्त्रज्ञ सोरेन्सन नावाचा शास्त्रज्ञ होऊन गेला. त्याने हायड्रोजन आयनाच्या संहतीवर आधारित pH म्हणजे सामू संकल्पना मांडली. मातीचं सामू ठरवायचं. मातीचं सामू ठरवण्यासाठी त्याला pH असं म्हणतात. म्हणजे मातीमध्ये हायड्रोजन आयनचं प्रमाण किती आहे. तर मातीचा सामू ठरवण्यासाठी पाणी आणि माती यांचे 2 या प्रमाणात मिश्रण करून त्यांचे विविध दर्शकांच्या सहाय्यानं परीक्षण करतात. त्यानुसार मृदेचे 3 प्रकार आढळतात. आम्लयुक्त मृदा जी ॲसिडिक सॉईल असते, नंतर न्यूट्रल सॉईल असते त्याला उदासीन मृदा म्हणतात, आणि तिसरी असते अल्कलाईन सॉईल म्हणजे अम्लारीधर्मी मृदा. बघा, ॲसिडिक सॉईल असते pH लेस दॅन 6.5. म्हणजे pH जर 6.5 पेक्षा कमी असेल तर त्याला ॲसिडिक सॉईल म्हणायचं. pH जर 6.5 to 7.5 यांच्या दरम्यान असेल तर न्यूट्रल असते, उदासीन असते, त्याला न्यूट्रल सॉईल असं म्हणतात. आणि तिसरं अल्कलाईन सॉईल असते pH हायर दॅन 7.5. म्हणजे 7.5 पेक्षा त्याचा pH जास्त असतो. अशा 3 प्रकारच्या मृदा टेस्टिंगमधून आपल्याला पाहायला मिळतात. नंतर आपल्याला पाहायचं आहे कॉजेस ऑफ डिमिनिश्ड सॉईल फर्टिलिटी. म्हणजे मृदेची सुपीकता जी आहे ते डिमिनिश होते. डिमिनिश म्हणजे कमी होते. मृदेची सुपीकता कमी होण्यासाठी काय कारणं असतात. 6 कारणं आपल्याला अभ्यासाला दिलेले आहेत. ते तुम्ही शिकून झाल्यानंतर त्याचा अर्थ पाहिल्यानंतर पाठ करणार आहात सारे. सॉईल pH लेस दॅन 6 और हायर दॅन 8. म्हणजे मृदेचा सामू pH, त्याला pH म्हणतात, सामू म्हणतात. हायड्रोजन आयनचं प्रमाण जे आहे मृदेमधलं 6 पेक्षा कमी आणि 8 पेक्षा जास्त असू नये. जर 6 आणि 8 यांच्यामध्ये व्यारी करत असेल तर ती मृदा चांगली असते. मृदेचा सामू जर 6 पेक्षा कमी झाला आणि 8 पेक्षा जास्त वाढला, तो दरम्यान असला पाहिजे, तर तिची सुपीकता कमी होते त्या कारणामुळे. नंतर दुसरं जे कारण आहे लो प्रपोर्शन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर. म्हणजे सेंद्रिय पदार्थ आहेत त्यांचं प्रमाण कमी होणं. हे सेंद्रिय पदार्थाचं प्रमाण कमी होतं केमिकल पदार्थ जास्त टाकल्यामुळं, त्यामुळे सुपीकता कमी होते. तिसरं आहे नो प्रॉपर ड्रेनेज ऑफ वॉटर.
म्हणजे जमिनीतील पाण्याचा निचरा न होणं, ड्रेनेज नसतं त्यामध्ये, त्यामुळं सुपीकता कमी होते. नंतर रिपीटेड कल्टिवेशन ऑफ द सेम क्रॉप, म्हणजे एकच पीक पुन्हा पुन्हा घेतल्याने सुद्धा जमिनीची फर्टिलिटी कमी होते. नंतर कंटिन्युअस यूज ऑफ सलाईन वॉटर, खारं पाणी जर जास्त प्रमाणात जर दिलं गेलं, कंटिन्युअस वापर झाला तर मात्र सुपीकता कमी होते, म्हणजे डिमिनिश होते फर्टिलिटी. नंतर 6वा आहे एक्सेसिव्ह यूज ऑफ केमिकल फर्टिलायझर्स अँड पेस्टिसाइड्स. रासायनिक खतं आणि पेस्टिसाइड्स म्हणजे कीटकनाशकं यांचा जर अतिवापर झाला तर निश्चित फर्टिलिटी कमी होती. साईडला ऑलवेज रिमेंबर, हे नेहमी लक्षात ठेवामध्ये काय दिले बघा. सॉईल टेक्स्चर इज डिस्टर्ब्ड इफ केमिकल फर्टिलायझर्स आर यूज्ड एक्सेसिव्हली म्हणजे जास्ती प्रमाणात जर केमिकल फर्टिलायझर वापरले तर फर्टिलिटी कमी होते, म्हणजे जमिनीचा जो पोत आहे तो खराब होतो, बिघडतो म्हणा. सॉईल टेक्स्चर इज डिस्टर्ब्ड म्हणजे जमिनीचा पोत बिघडतो. त्याचं कारण दिलेलं आहे इफ द केमिकल फर्टिलायझर यूज्ड एक्सेसिव्हली अँड दॅट लँड बिकम्स अनसुटेबल फॉर सॉईंग, म्हणजे रासायनिक खतं अधिक प्रमाणात वापरली तर जमिनीचा पोत बिघडतो आणि ती जमीन पेरणी योग्य राहत नसते. अनसुटेबल म्हणजे योग्य नसणे, कशाला सॉईंग म्हणजे पेरणी. क्रॉप शुड बी रोटेटेड इन ऑर्डर टू मेंटेन द फर्टिलिटी ऑफ द लँड. मग अशी जमिनीची फर्टिलिटी वाढवण्यासाठी, जमिनीची सुपीकता टिकून ठेवण्यासाठी पिकांची अलटापालट, म्हणजे ज्वारी लावलेल्या आहेत, गहू लावलेले आहेत, म्हणजे तृणधान्य असेल तर कडधान्य असेल तर तृणधान्य, असं आलटून पालटून पिकं घ्यायची. एक्झाम्पल दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल म्हणजे उदाहरणार्थ, द फर्टिलिटी ऑफ लँड इन्क्रीजेस आफ्टर हार्वेस्टिंग ऑफ व्हीट, हेन्स लेग्युमिनस क्रॉप्स लाईक पीनट, मूग, मोथ, बीन, पी, लेंटिल, बेंगाल ग्राम, नंतर सोयाबीन शुड बी कल्टिवेटेड टू रिस्टोअर द फर्टिलिटी ऑफ द सॉईल. म्हणजे गव्हाचं पीक काढल्यानंतर जमिनीचा कस कमी होतो. त्यानंतर मग भुईमूग, मटकी, मूग, वाटाणा, तूर, हरभरा, सोयाबीन यासारखी पिकं जर घेतली, म्हणजे तृणधान्य काढलं की कडधान्य घ्यायचं आणि कडधान्य काढलं की तृणधान्य थोडक्यात, त्यामुळे जमिनीचा कमी झालेला कस भरून काढता येतो. नंतर पुढे पिवळे एक बॉक्स दिलेला आहे, त्यात काय म्हटलं आहे बघा, वर्ल्ड सॉईल डे. 5 डिसेंबर हा वर्ल्ड सॉईल डे आहे. टू मेक इफोर्ट फॉर कन्झर्वेशन ऑफ सॉईल, म्हणजे मृदा संवर्धनासाठी प्रयत्न करण्यासाठी हा 5 डिसेंबर हा दिवस वर्ल्ड सॉईल डे म्हणजे जागतिक मृदा दिन म्हणून साजरा केला जातो. अशा पद्धतीनं हा लेसन अत्यंत चांगल्या पद्धतीची माहिती देणारा द नॅचरल रिसोर्सेस हा लेसन या ठिकाणी संपलेला आहे. पहिल्या लेक्चरला आपण 2 रिसोर्सेस संपवले, एअर आणि वॉटर, आणि या लेक्चरला आपण हा शेवटी राहिलेला जो जमीन आहे, सॉईल, हा जो रिसोर्स आहे तो संपवला. खाली एक्झरसाइज दिलेला असतो तो तुम्ही शोधून सोडवायचा. मी सारी उत्तर सांगत बसलो तर मग तुम्ही काहीच अभ्यास करणार नाही ना. शोधायचं, नाही सापडलं तर मला विचारायचं. सोपे छोटे अलीकडे काही मोठे प्रश्न फारसे नसतात, छोटे प्रश्न दिलेले असतात ज्याची उत्तरं पुस्तकात असतात, ती शोधायची आणि लिहायची आणि फोटो काढून मला पाठवायचे. चेक करून तुम्हाला शेरा दिला जाईल. ओके, अशा पद्धतीनं हा अत्यंत महत्त्वाचं लेसन नॅचरल रिसोर्सेस, प्रॉपर्टीज ऑफ नॅचरल रिसोर्सेस, यामध्ये एअर, वॉटर अँड सॉईल असे 3 रिसोर्स आपण पाहिले. तुम्ही नीट वाचून काढाल, अभ्यास कराल अशी अपेक्षा ठेवून आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.